सर्वप्रथम सर्व आलेल्या पत्रकार बांधवांचं मी सर्वांचं इथं भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्यातर्फे मी तुमचं स्वागत करतो। आज इथं पत्रकार परिषद इथं घेण्यात आलेली आहे। याचं कारण असं आहे की मागील 2 दिवसामध्ये वरंगाव शहरामध्ये काहीतरी आरोप प्रत्यारोप इथं तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांच्यावरती काही टीका करण्यात आली, बोलण्यात आलं व काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार करण्याचा इथं या वरंगाव शहरात व परिसरात प्रयत्न सुरू आहे। याबद्दल कुठेतरी आपण बोललं पाहिजे, याला उत्तर दिलं पाहिजे म्हणून सर्व भुसावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं किंवा आपण सुद्धा आपली भूमिका मांडली पाहिजे। या हेतूने आम्ही आजची पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे। काय आता मागील या 2 दिवसाच्या आधी या सदरच्या काही बैठक होती म्हणता वरंगावला। त्या बैठकीमध्ये माझ्यावरती आरोप करण्यात आला की मी एक कंत्राटदार आहे आणि कंत्राटदार असून माझ्या काहीतरी रुग्णवाहिकेमध्ये चोरी झाली होती आणि या चोरीमध्ये माझा सहभाग असण्याचा असा काही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की कसा गुन्हेगार मीच आहे। याबद्दल जे आमचे मित्र आहे प्राध्यापक जतीनजी मेढे यांनी तिथं माझ्याबद्दल बोलले आणि विधानसभेच्या काळात सुद्धा विविध प्रकारच्या सभा झाल्या, या सभांमध्ये सुद्धा यावरती विविध प्रकारचे नेते बोलले होते, त्यांना मी उत्तर सुद्धा दिलेलं होतं। तर तो प्रकार असा आहे की मी आता नव्हे तर मी माझ्या लग्नाच्या आधीपासून कंत्राटदार या व्यवसायामध्ये दीपनगर येथे मी कार्यरत आहे। मी आधी या दीपनगर येथेच राहत होतो, यामुळे माझा पोट भरण्याचा धंदा जो आहे हा कंत्राटदार आहे आणि कंत्राटदार हा व्यवसाय हा कोणताही 2 नंबरचा व्यवसाय नाही आहे, हा 1 नंबरचा व्हाईट असा व्यवसाय आहे। आणि दीपनगर येथे कंत्राट जे मिळतात हे प्रणालीद्वारे मिळतात। इथं सर्व प्रकारचे टेंडर निघतात, या साईडवरती टेंडर भरून नंतरच आपल्याला ते टेंडर मिळले जातात आणि कालांतराने आज तुम्ही बघा की माझ्याकडे जे पूर्वीचं प्रमाण जे कंत्राटचं होतं आज ते प्रमाण कमी झालेलं आहे। मी जर एवढा मंत्री साहेबांच्या जवळचा असता तर आज जे माझं टर्नओव्हर जे 2-3 कोटी रुपयाचं टर्नओव्हर होतं दीपनगरमध्ये आज ते 60 लाख रुपयावर आलं नसतं। माझं टर्नओव्हर आज 60 लाख रुपये आहे। मी जर आज आमदार साहेबांच्या नामदार मंत्री साहेबांच्या जवळ आहे असं तुमचं म्हणणं आहे किंवा त्याचा गैरफायदा घेतो आहे तर माझं टर्नओव्हर हे आज 10, 15, 20, 50 कोटीपर्यंत जायला पाहिजे होतं। मी आजपर्यंत या दीपनगरमध्ये कोणत्या पण अधिकाऱ्याला बघा की मी आजपर्यंत संजय भाऊ सावकारे असतील किंवा रक्षाताई खडसे असतील, मी कोणालाही आजपर्यंत व्यवसायासाठी कोणालाही फोन लावला नाही किंवा त्याचा दुरुपयोग केला नाही। मी ऑनलाईन टेंडरच आजपर्यंत तिथं ऑनलाईन टेंडरच भरले आहे आणि त्याच्या माध्यमातून माझा हे पोट भरण्याचा व्यवसाय तिथं सुरू आहे। हे लोक असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की ठेकेदारी हा व्यवसाय कसा आहे, काळा व्यवसाय आहे, कुठेतरी पैसे खाण्याचा धंदा आहे। पण मी सर्वांना विनंती करतो की हा एक चांगला व्यवसाय, काम करून पैसे कमवण्याचा, पैसे मिळवण्याचा आमचा हा व्यवसाय। कितीतरी अनेक कंत्राटदार या महाराष्ट्रामध्ये किंवा दीपनगरमध्ये पोट भरतात, काही बाहेरचे आहे। अरे तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की एक स्थानिक इथला कार्यकर्ता, एक मुलगा या दीपनगरमध्ये व्यवसाय करतो आणि पोट भरतो, हे तुम्हाला आनंद पाहिजे। इथं बाहेरचे किती कंत्राटदार आहे, बाहेरच्या प्रदेशातले, बाहेरच्या राज्यातले सर्व इथं पोट भरत आहे आणि गावातील शेजारच्या जर व्यक्तीने इथं पोट भरलं तर तुमच्या पोटात दुखवण्याची भावना काय? तुम्ही माझ्यावर आरोप केला की मी माझ्या रुग्णवाहिकेमध्ये चोरी करण्यात आली। माझ्या रुग्णवाहिका पुरवण्याचा फक्त माझा कंत्राट आहे। त्या रुग्णवाहिकेवरती जे नियंत्रण आहे हे सर्व नियंत्रण हे सिक्युरिटी ऑफिसर वगैरे इथं सर्व यंत्रणा आहे त्यांचं सर्व असतं। तर त्याच्या रुग्णवाहिकेमध्ये ज्या आमच्या ड्रायव्हरने चोरी वगैरे केली असेल त्या प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे। मी सुद्धा पुढे ट्रेनला अर्ज दिला होता की याच्यावर कार्यवाही करण्यात यावी, परंतु त्या साहेबांनी सांगितलं होतं की हे काम तुमचं नाही, हे प्रशासनाचं काम आहे, म्हणून प्रशासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्या प्रकारची तिथं आज कोर्टात केस सुरू असेल, चालू आहे। आम्हाला त्या कोर्टातून मला सर्व त्याचा न्याय पण मिळालेला आहे, मला ते गाडी परत मिळाली आहे। माझा त्याच्यात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे। तुम्ही एक चौकशी करा, कंत्राटदाराचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो। म्हणून जतीनजी मेढ्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की साहेब तुम्ही जरा अभ्यास करा आणि तुम्ही बोलता कोणावर आहे की बुवा ठेकेदारांनी भाऊंच्या शेजारी नसावं, पदाधिकाऱ्यांनी नसावं, मग कोणी पदाधिकारी कंत्राटदार नसवा का? त्यांनी पोट भरायचं नाही का? त्यांनी मग का चोऱ्या करायच्या? चोऱ्या करून पोट भरायचं का? इथून तिथून खायचं, इथून काय तिथून काय? तुम्ही कोणाला शिकवताय? तुम्ही सुद्धा आज सुद्धा तुम्ही म्हणता की मी निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता आहे। आपण निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते कदाचित नाही,
कारण मी जरी बघतोय की पूर्वीपासून मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. नाथाभाऊंच्या काळापासून आज संजीव होऊपर्यंत मी भाजपमध्येच काम केलेलं आहे. हे आमचे नेते गिरीश भाऊ महाजन असतील, या सर्वांना परिचित आहे की मी भारतीय जनता पार्टीशिवाय आजपर्यंत कुठेही प्रवेश केलेला नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मी भाजपचंच काम करतोय. म्हणून आपण जे जतीनजी मेढे सर, आपण एक न्याय विभागाचे, मला वाटतं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे न्याय विभागाचे काहीतरी तुम्ही प्रदेश सरचिटणीस आहात आणि तुम्ही बैठकीला कोणत्या येता? भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला येता. मागच्या विधानसभेच्या काळात किंवा त्याच्या मागील विधानसभेच्या काळात आदरणीय डॉक्टर मानवतकर यांचा प्रचार तुम्ही जाहीर प्रचार केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही भाजपविषयी निष्ठा आम्हाला शिकवण्याची काहीही आवश्यकता नाही. निष्ठावान कार्यकर्ते माझ्या बाजूला आहे. समाधान अप्पा आहे, सुनील महाजन आहे, गोलू पाटील आहे, बालचंद भाऊ आहे, विविध प्रकारचे इथं नारायण दादा दिवंगत नेते आमचे होऊन गेले, ते निष्ठावान करत आहे. आनंद भाऊ ठाकरे, किरण कळसकर आहे, असे कितीतरी नावे तुम्हाला सांगता येतील की आज नुसतं पत्रकार परिषद असल्यावर ज्यांनी मला इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी भाग पडलं, असे कितीतरी कार्यकर्ते इथं हजर आहे. यांना म्हणतात निष्ठावान. आणि तुम्ही बाहेरच्या